कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनी, माझ्या मम्माशी बोलणं झालं ना तुझं? अगं घाबरू नको, कोणी बघितलं तर? आत्ता तर खरी मज्जा सुरू झालीये। आपल्या दोघींना मिळून एकत्र कामं करायची आहेत आणि तसंही मी जे बोलणार तेच होणार। काय मग जाऊबाई? अगं मी आलेच, जरा हात धुवून येते। नंबर 2 नंबर 3 मी माझं काम केलेलं आहे। मी बघितलं आईला कोणत्या रूम मध्ये जाताना। माझी आणि आईची आधीची रूम होती ना तिकडे। मग आता काय करायचं? आता मी लपतो। तुम्हाला पुढचं माहिती आहे ना? हो हो माहिती आहे नंबर 1। मला पण माहिती आहे नंबर 1। लवकर काम करा, पण जरा पण धडपडू नका। ओके, बेस्ट ऑफ लक। बाय बाय। आला तुम्ही? अरे मी तुमच्याकडेच येणार होतो। मी काय बोलतोय, तुम्ही खाऊ खाणार ना? चला। बनी दादा कुठे? तोच तर प्रॉब्लेम झालाय। काय? अरे बनी दादा आमच्यावर चिल्ला का? कारण आम्ही त्याला हळद लावली। तो आम्हाला सांगत होता नका लाव, तरी आम्ही लावली। मग तो चिडून रूम मध्ये निघून गेला आणि परत आलाच नाही। तुम्ही दोघी पण ना, हा कधी शाण्या होणार तुम्ही? तो बोलत होता ना नको लावा हळद, मग का लावली? सॉरी। ठीक, कुठे बनी दादा? मी बोलतो त्याशी। चल आम्ही तुला घेऊन जातो। बरं ऐका, आता हे ना असं विचित्र वागणं बंद करा। दोघीही मोठ्या होत्या आता। हो हो चल आम्ही तुला नेतो। जयश्री तुझ्यावर फक्त नाराज आहे। उद्या जर का तिला कळलं ना की तुझा डिवोर्स झालाय, तर ती काय करेल माहितीये का? तुला हाताला धरून घराबाहेर काढेल। देवा, कुठल्या कोंडीत अडकवलंस मला? काय करू मी? हा, आधी आईंशी बोलते। हा बोल ग वसू, मुलांना आवडला का शिरा? हो हो आवडला। आई, मला तुझ्याशी एका वेगळ्या विषयावर बोलायचं। का ग, काय झालं? सगळं ठीक आहे ना? नाही आई, विशाखा मॅम आल्या होत्या। अगं आता लग्न ठरलंय म्हटल्यानंतर येणारच ना त्या। काही बोलल्या का त्या तुला? आई, त्यांनी मला धमकी दिली। जर मी त्यांना हवं तसं नाही वागले ना तर त्या शार्दूल बद्दल घरात सगळ्यांना सांगते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।